मला संजय लक्ष्मी गायकवाड यांनी कॅन्टीनवाल्याला मारहाण केलेली आहे. जेवण आले का सगळे आले? उत्कृष्ट दर्जाचं जेवण दिलं, डाळ वरण भात दिलं, त्यामुळे ही मारहाण केली आहे असा त्यांचा आरोप आहे. या प्रकरणाची मी सुद्धा टीव्हीवरती क्लिप पाहिली. आता मी सभागृहात निघालेलो आहे. माझी लक्षवेधी सूचना सकाळच्या मॉर्निंग सेशनमध्ये आहे. मी आमदार माननीय संजय गायकवाड साहेबांशी याबाबतीत चर्चा करतो की नेमकं अशा प्रकरणं काय नेमकं घडलं, कसलं जेवण त्यांना देण्यात आलं आणि एवढा म्हणजे त्यांनी मारहाण करण्यापर्यंत प्रकरण का गेलं. मी त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मग या बाबतीत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू. संजय गायकवाड यांनी समर्थन केलंय. अमोल मिटकरींचं म्हणणं आहे की नेहमी आमदार निवासमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असतं आणि वारंवार तक्रार करून देखील त्याची दखल घेतली जात नाही. हे बरं का, याच्यात काही अंशी तथ्य आहे. माननीय आमदार संजय गायकवाड साहेबांचं जे म्हणणं आहे ना, कारण आम्ही सुद्धा मंत्री व्हायच्या आधी आकाशवाणी आमदार निवासला राहिलेलो आहे. आम्ही मंत्री व्हायच्या आधी मनोरा आमदार निवासला राहिलेलो आहे. तिथल्या जेवणांच्या बाबतीत आमच्या सुद्धा बऱ्याचदा तक्रारी झाल्या, परंतु अशा पद्धतीनं हात उचलणं कर्मचाऱ्यावर हे काय यापूर्वी कधी घडलं नव्हतं. पण तरी सुद्धा मी आमदार गायकवाड साहेबांशी बोलतो आणि आवश्यकता पडली तर हे आमदार निवासचं कॅन्टीन, हे आहार व्यवस्थापन समिती जी आहे विधिमंडळाची, ती आहार व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणामध्ये आहे. आहार व्यवस्थापन समितीच्या समिती प्रमुखांच्याशी सुद्धा आम्ही बोलू आणि निश्चितपणे यातनं खाद्यपदार्थाचा दर्जा कसा सुधारला जाईल आमदार निवासांमधला, या बाबतीत सुद्धा आहार समितीच्या माननीय समिती प्रमुखांबरोबर चर्चा करून आम्ही मार्ग काढू. नाही बघा, मी मगाशी सुद्धा म्हटलं मारहाण करणं वगैरे हे जरी योग्य नसलं तरी आमदार महोदयांचा पारा एवढा का चढला, म्हणजे त्यांना ते एवढा हाणमार करण्यापर्यंत का प्रकरण गेलं याची मला त्यांच्याकडनं माहिती घेऊ द्या. एकच बाजू टीव्हीवर बघून बोलणं त्यापेक्षा मान्य आमदार महोदयांची सुद्धा आमदार महोदयांची सुद्धा बाजू मी समजून घेतो आणि मी म्हटलं तसं आवश्यकता पडली तर आम्ही दोघंही मान्य आमदार संजय गायकवाड साहेब आम्ही मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी या बाबतीत बोलू आणि यातनं समंजस्याचा तोडगा काढू. हा बोलो एक मिनट हिंदी. इसके बारे में अभी मैं हाउस में जा रहा हूँ. 11 बजे रेगुलर हाउस चालू हो जाएगा. अभी स्पेशल सिटिंग में मेरा एक लक्ष्यवेधी सूचना, इसके लिए मैं अर्जेंट हाउस में जा रहा हूँ. मैं माननीय आमदार संजय गायकवाड़ साहब आने के बाद उनके साथ बात करूंगा. इतना वो गुस्सा क्यों हो गए, उनको मारपीट करने तक वो क्यों गुस्सा हो गए, इसके बाद की बात मैं समझ लूंगा और हम दोनों मिलके अगर जरूरत पड़े तो माननीय सीएम डीसीएम साहब के साथ बात करेंगे. लेकिन आमदार निवास का कैंटीन, वो आहार व्यवस्थापन जो हमारी विधिमंडल की कमेटी है वो कमेटी के नियंत्रण में रहता है. आहार व्यवस्थापन कमेटी के जो समिति प्रमुख है उनके साथ भी हम लोग बात करेंगे और सामंजस्य से इसमें हम मार्ग निकालेंगे. धन्यवाद. मला लक्ष्मी